आधा घंटे तक, विधानसभा चल आधा घंटे तक। तर संजय राऊत बोलत होते। यानंतर दिवसभरातल्या इतर सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। धनंजय मुंडेंनी दोनदा नाही तीनदा भेट घेतली, मात्र मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून धनंजय मुंडेंच्या संभाव्य मंत्रिपदाच्या चर्चांना पूर्णविराम। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज बोरिवलीमध्ये मेळावा। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी केलं मार्गदर्शन। यावेळी निवडणुकीच्या कामाला लागा असे राज ठाकरेंकडून आदेश। प्रसारमाध्यमांसमोर कोणीही जाऊ नका, राज ठाकरेंचे मनसेच्या शिबिरातून पदाधिकाऱ्यांना आदेश। उद्या शेकापचा पनवेलमध्ये 78वा वर्धापन दिन। त्यानिमित्त राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर येणार। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदेही उपस्थित राहणार। सावली बारमधील ऑर्केस्ट्राचा परवाना योगेश कदमांनी परत केलाय, तर केवळ रेस्टो बार आणि हॉटेल परवाना ठेवल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावे होता ऑर्केस्ट्राचा परवाना। ऑर्केस्ट्राचा परवाना असताना डान्स बार कसा काय चालवला, अनिल परवांचा योगेश कदमांना सवाल। तर परवाना परत केला याचा अर्थ सुटका होत नाही असं म्हणत योगेश कदमांच्या राजीनाम्याची परब यांची मागणी। पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या, चौफुल्यांवर तडफडू नका, ढगामध्ये गोळी मारू नका अशा शब्दात आमदार शंकर मांडेकरांसमोरच अजित पवारांनी खडसावलं। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चेअंतीच कोकाटेंचं खातं बदललं। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर बेशिस्त वागणाऱ्या मंत्र्यांवर यापुढे कारवाई होणारच, फडणवीसांकडून स्पष्ट। माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे, कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल यावर भर देणार, नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। भाजपसोबत सत्तेत आलो त्यावेळी अजित पवारांनी आपल्याला कृषी मंत्रिपदाची ऑफर दिली होती, मंत्री छगन भुजबळ यांचा दावा। शेतकऱ्यांची झाली आता खेळाडूंची उपेक्षा, पदकं नाही तर रमीकडूनच बक्षिसांची अपेक्षा, कोकाटेंच्या खातेवाटपावर अंबादास दानवेंची टीका। रमी राव यांचं अभिनंदन, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची एक्सपोस्ट, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळो अथवा न मिळो, मात्र महायुतीतील मंत्र्यांच्या कलागुणांना नक्कीच चालना मिळते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं टीकास्त्र। सरकारच्या खातेबदलावर आम्ही समाधानी नाही, कोकाटेंसारखे लोक मंत्री म्हणून का पोचले जात आहेत, कोकाटेंच्या खातेवाटपावर छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांची प्रतिक्रिया। दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। विधानसभा निवडणुकीच्या आधी रमेश थोरात यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये केला होता प्रवेश। विधानसभा निवडणुकीमध्ये जाहीरपणे तुम्हाला गद्दार म्हणणाऱ्या रमेश थोरातांना पक्षात प्रवेश का देत आहात, दौंडमधील कार्यकर्त्यांचा अजित पवारांना सवाल। उपराष्ट्रपती पदासाठी येत्या 9 सप्टेंबरला निवडणूक, धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणार, तर 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। आणि यानंतर मनोज जरांगे हे ज्ञानेश्वरी मुंडेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत, आपण थेट जाऊया।